त्यांच्या बंदिशी ऐकल्या आणि त्यानंतर एक होरी ऐकली. प्रभाताईंचं वैशिष्ट्य असं की गाण्यातला त्यांनी कुठलाही प्रकार रचना केली नाही असा नाहीच. त्यांनी विलंबित ख्याल रचले, छोटे ख्याल रचले, उपशास्त्रीय संगीतातील ठुमरी, कजरी, होरी, टप्पा हा किराणा घराण्याच्या गायकीत नसताना त्यांनी तो सुद्धा त्याच्यावर सुद्धा त्यांनी रचना केल्या, टप्प्याच्या सुद्धा रचना केल्या. तर किराणा घराण्यात त्याचा प्रवेश झाला त्यांच्यामुळे. भजनं त्यांनी रचली, भक्तिगीतं, लाईट म्युझिक सुद्धा, गझल, भक्तिगीतं, भावगीतं सुद्धा त्यांनी रचली. म्हणजे गाण्याच्या सगळ्या प्रकारामध्ये त्यांनी अतिशय स्वैरविहार केला आणि उत्तम अशा रचना त्यांनी केल्या. हे त्यांचं असं वैशिष्ट्य फार कमी लोकांकडे असतं. मगाशी मी सांगितलं की सुरेश बाबू मानेंच्याकडे त्यांचं शिक्षण सुरू झालं. जेमतेम 4-5 वर्षच त्यांना त्यांचं मार्गदर्शन लाभलं आणि सुरेश बाबूंचं निधन झालं. पण आता यमन राग ऐकलं तेव्हा मला लक्षात आलं की पहिलं वर्षभर सुरेश बाबूंनी त्यांना यमन हाच राग शिकवला. आणि काही काही वेळेला प्रभातांना वाटायचं काय सारखं तेच तेच काय असं. आणि त्यांनी एकदा सुरेश बाबूंना म्हटलं सुद्धा काहीतरी दुसरं शिकवा ना. ते म्हणाले थांब, तुला अजून हे सगळे नीट येते ना, ते बसू दे आणि मग आपण पुढे शिकूया. आणि मग नंतर मात्र त्यांची वाटचाल अशी झपाट्याने झाली. एक राग पक्का झाला, असा परिपूर्ण राग तुमचा पक्का झाला की पुढचे राग शिकायला मग फार कमी वेळ लागतो. तसंच प्रभा त्यांच्याजवळ बुद्धिमत्ता असल्यामुळे त्यांनी झपाट्याने प्रगती केली. त्यामध्ये 15व्या वर्षी त्यांचं हे सुरेश बाबू मानेंच्याकडचं शिक्षण संपलं. पण त्याच वेळेला त्यांना एक शिष्यवृत्ती मिळाली आणि त्या शिष्यवृत्तीनुसार किराणा घराण्याच्या गायकीचं शिक्षण घेणं त्यांना आवश्यक असल्यामुळे मग पुढे त्यांनी 2 वर्ष हिराबाई बडोदेकर यांचं मार्गदर्शन घेतलं. आणि मग मात्र त्या असं म्हणतात की सुरेश बाबू मानेंनी मला जे गुरुस्थानी होते तसा गुरु मला पुन्हा कुठे पुढे भेटेल की नाही अशी शंका वाटल्यामुळे मी नंतर कुठलाही गुरु केलाच नाही. एकलव्य जसा द्रोणाचार्यांची धनुर्विद्या केवळ स्वतःच्या जिद्दीवर शिकला, तसं प्रभाताईंनी पुढचं सगळं शिक्षण आपण आत्मसात केलं. आणि हे त्यांचं फार मोठं वैशिष्ट्य आहे. आता आपल्यासमोर आपली कला सादर करतायत डॉक्टर संध्याताई जोशी. मी त्यांना विनंती करते त्यांनी आपलं गायन सुरू करावं. नमस्कार, मी संध्या गुरुराज जोशी. डॉक्टर अश्विनी ताईंकडे माझं संगीताचार्य त्यांच्याकडून मार्गदर्शन मला मिळालं. त्यांचा आशीर्वाद सदैव असावा असं गावठी राग गायचा प्रयत्न करते. गावठी असा आहे भीमपलास सगळ्यांनाच माहिती आहे राग. भीमपलासमध्ये गांधार सुद्धा लावलं आहे, तर गावठी आणि थोडंसं मध्य सप्तकात वक्र असं चलन आहे.